नमस्कार, मी अर्चना जाधव बायर क्रॉप सायन्समध्ये कस्टमर कनेक्ट म्हणून मॅनेजर काम करते अकलूज या एरियासाठी. आज आपण श्रीराम शिंके दादांच्या आपल्या द्राक्षाच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि या द्राक्षाच्या प्लॉटवर आपण अलाइन प्लस या तणनाशकाचा वापर केलेला होता. तर मी श्रीराम शिंके दादांना विनंती करेन की त्यांचा जो अलाइन प्लसचा जो एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी तो आमच्यासोबत शेअर करावा. नमस्कार. साधारण मी 15 सप्टेंबरच्या आसपास मारलं होतं अलाइन प्लस. मग त्यानंतर आसपासच्या लाईनीत पण दुसऱ्या 2-3 प्रकारचे औषधं झाले, पण याचा रिझल्ट त्याच्यापेक्षा चांगला आहे. म्हणजे 15 सप्टेंबर 2023 साली याच्यामध्ये आपण 15 सप्टेंबर 2023 साली याच्यात 2 लाईनीसाठी मला डेमोसाठी दिल्या होत्या आणि डेमोसाठी दिल्यानंतर मी आसपासच्या वेळी दुसऱ्या 2-4 नमुने वेगवेगळ्या कंपनीची औषधं वापरली होती, पण त्याच्यात तण 1 महिन्याच्या अगोदरच रिटर्न येत होतं. ह्याच्यात मला 7-8 महिन्यात काय जाणवलं नाही आणि आताशी छोटं यायला लागलंय. 8 महिन्यानंतर थोडंफार यायला लागलंय. दादांचं म्हणणं आहे की 2023 मध्ये सप्टेंबरमध्ये 15च्या आसपास आपण यांना डेमो दिला होता 2 लाईनीसाठी आणि आज जुलै आलेला आहे 2024 मध्ये. तर 7-8 महिन्यापर्यंत या 2 लाईनीमध्ये तण नव्हतं आलं. तसं कंपनी लेबल क्लेम आपण 90 दिवस सांगतो, पण खूप चांगल्या पद्धतीनं तणांचं नियोजन एलियन प्लस मुळे झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की शेजारच्या लाईनीमध्ये जिथं एलियन प्लस वापरलं नव्हतं आणि तिथं 4 ते 5 दुसऱ्या तणनाशकाचे स्प्रे झालेले, तिथं आज तण भरभरून दिसत आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? जरूर वापरावं मी सांगेन. कारण ही बाटली ह्या दादांनी स्वतः विकत आणलेली ह्या वर्षी वापरण्यासाठी एलियन प्लसची 4 ते 5 बाटल्या आणल्या त्यांनी. आता ही वापरल्यानंतर मी वापरले, कालच परवा स्प्रे झालेला आहे ह्या बॉटल नंतर ह्या वर्षी ट्राय केलं. तर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? जरूर वापरावं, चांगलं आहे. थोडी कॉस्टली जरी असली तरी रिझल्ट भरपूर आहे त्याचे. चालेल, धन्यवाद. साधारण 3 महिन्यापर्यंत जरी रिझल्ट भेटला तरी भरपूर झाला ना. बरोबर, धन्यवाद.